विज्ञान मेळावा म्हटलं की काय आठवतं? बहुतेक करून शाळेतली एक स्पर्धा, बरोबर? पण आज आपण जरा याच्या पलीकडे जाऊन बघणार आहोत. हे मेळावे खरं तर किती महत्वाचे आणि प्रेरणादायी असू शकतात, हेच आज आपण समजून घेऊया. आणि हो, विज्ञान मेळावा म्हणजे तो एक ठरलेला ज्वालामुखीचा प्रोजेक्ट, नाही का? सगळ्यांच्या डोळ्यासमोर तोच येतो. पण खरंच एवढंच असतं का विज्ञान मेळाव्यांमध्ये? चला तर मग या ज्वालामुखीच्या धुराच्या पलीकडे बघूया आणि शोधूया की यात नेमकं काय दडलेलं आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. विज्ञान मेळावा म्हणजे फक्त काही प्रोजेक्ट्स मांडून ठेवणं नाही, नाही, अजिबात नाही. याच्या मागे एक खूप मोठा आणि महत्वाचा उद्देश आहे. ही व्याख्या बघा. यात काय म्हटलंय की हा एक असा कार्यक्रम आहे जिथे वैज्ञानिक उपक्रमांना एक व्यासपीठ मिळतं, हेल्दी कॉम्पिटिशनला प्रोत्साहन मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाला लोकांमध्ये लोकप्रिय आणि उपयुक्त बनवलं जातं. म्हणजे बघा, हे फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाहीये. हे तर शाळा आणि समाज यांना जोडणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, एक पूल आहे असं म्हणायला हरकत नाही. मग याची मुख्य उद्दिष्ट काय आहेत? बरं, पहिलं म्हणजे पुस्तकातलं ज्ञान प्रत्यक्षात आणणं, शाळा आणि समाज यांना जोडणं, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं आणि त्यांच्यातल्या क्रिएटिव्हिटीला वाव देणं. इतकंच नाही तर भविष्यातले सायंटिस्ट याच व्यासपीठावरून पुढे येतात. आणि हो, एक निरोगी स्पर्धा तर होतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण होते. म्हणजे बघा, ही फक्त एक स्पर्धा नाही तर भविष्यातल्या संशोधकांना घडवणारी एक प्रयोगशाळाच आहे. ओके, तर मग आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. या मेळाव्यात नेमकं काय काय असतं, काय बघायला मिळतं आणि काय करायला मिळतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त थांबून बघण्यापुरतं नाहीये, इथे खूप काही ॲक्टिव्हिटीज पण असतात. इथे काय काय असतं बघा. विद्यार्थ्यांनी स्वतः गोळा केलेल्या वस्तू आणि नमुने, त्यांनी बनवलेले चार्ट्स, ग्राफ्स, सायंटिफिक मॉडेल्स आणि खेळणीसुद्धा. आणि सगळ्यात भारी म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली किंवा इम्प्रोवाइज केलेली उपकरणं, त्यांचे पूर्ण झालेले रिसर्च प्रोजेक्ट्स. अरे वाह! म्हणजे इथे विद्यार्थ्यांची खरी मेहनत आणि त्यांची कल्पनाशक्ती आपल्याला थेट बघायला मिळते. आणि जसं मी म्हटलं, हे फक्त बघण्यापुरतं नाही, इथे ॲक्शन पण असते. वादविवाद स्पर्धा असतात, सायन्स क्विज, मग गट चर्चा, सेमिनार्स. एवढंच काय, तर मोठमोठ्या सायंटिफिक एक्सपर्ट्सची लेक्चर्स पण ऐकायला मिळतात. फिल्म शोज, स्लाइड शोज आणि कधीकधी तर विज्ञानावरचे पॉपट शोजसुद्धा. ह्याच सगळ्या गोष्टींमुळे हे मेळावे एकदम जिवंत आणि इंटरेस्टिंग होतात. शिकणं किती मजेशीर होऊ शकतं, नाही का? बरं, इतका मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे त्याचं प्लॅनिंग तर करावंच लागणार. तर आता आपण बघूया की एका यशस्वी विज्ञान मेळाव्याची रूपरेषा कशी तयार करायची, कारण योग्य नियोजन हाच तर यशाचा पाया असतो. आणि नियोजनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वाक्य: विज्ञान मेळाव्याचे आयोजन हा एक शिक्षक-विद्यार्थी उपक्रम आहे. याचा अर्थ काय? तर हे काम एकट्या दुकट्याचं नाही, शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनी मिळून एकत्र येऊन हे करायचं आहे. ही एक टीम ॲक्टिव्हिटी आहे. तर मग हे प्लॅनिंग करायचं कसं? यासाठी हे 5 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला काय साध्य करायचंय ते ठरवा, म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट. मग कार्यक्रमाची व्याप्ती आणि रूपरेषा ठरवा. तिसरं अर्थातच जागा, वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसा, म्हणजे निधी कुठे आणि कसा उभारायचा हे निश्चित करा. त्यानंतर मेळाव्याची कार्यपद्धती कशी असेल याची एक आउटलाईन बनवा. आणि शेवटी सगळं काम वेगवेगळ्या समित्यांमध्ये वाटून द्या. बस, एकदम सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. चला, प्लॅनिंग तर झालं. आता वेळ आहे ती ॲक्शनची, म्हणजे ही रूपरेषा प्रत्यक्षात आणायची. तर आता बघूया की समित्या कशा काम करतायत आणि सुरक्षा तपासणीसारख्या महत्त्वाच्या गोष्टी कशा हाताळल्या जातात. इथे बघा, कामाची विभागणी किती छान केलीये. एक आहे सेंट्रल कमिटी, जी तारीख, ठिकाण, फायनान्स आणि नियम ठरवते, म्हणजे सगळे मोठे निर्णय घेते. दुसरी आहे एक्झिबिट्स आणि रिसोर्स कमिटी, जी अर्ज स्वीकारते, जागा आणि टेबल वगैरे तयार करते. आणि तिसरी पब्लिसिटी आणि जजिंग कमिटी, जी कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना कळवते आणि परीक्षकांची व्यवस्था करते. एकदम क्लिअर? आणि ह्या सगळ्या कामांमध्ये एक गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे सेफ्टी, सुरक्षा. आणि सुरक्षेसाठी ही चेकलिस्ट खूपच महत्त्वाची आहे. म्हणजे सगळ्या स्विचेस, वायर्स, मेटलचे भाग झाकलेले आहेत का हे बघणं. जिथे जास्त तापमान आहे तिथे विशेष काळजी घेणं. ॲसिड, आग किंवा स्फोटक वस्तू वापरल्या जात असतील तर ते व्यवस्थित मॅनेज करणं. आणि हो, पिण्याचं पाणी आणि टॉयलेटसारख्या बेसिक सुविधा तर हव्यातच. शिवाय प्रत्येक एक्झिबिटवर स्पष्ट लेबल लावणं, हे सगळं खूप खूप गरजेचं आहे. चला तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत.
हा एक प्रकारे जिज्ञासेचा उत्सवच असतो. इथे आपण बघणार आहोत की विद्यार्थ्यांच्या कामाचं परीक्षण कसं होतं आणि त्यांना ओळख कशी मिळते. परीक्षण किंवा जजिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ते वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असायला हवं. कोणताही भेदभाव नको. आणि म्हणूनच हे काम शास्त्रज्ञ, कॉलेजचे प्रोफेसर्स किंवा अनुभवी विज्ञान शिक्षकांसारख्या तज्ज्ञांकडून केलं जातं, जेणेकरून प्रत्येक प्रोजेक्टचं योग्य मूल्यांकन होईल. आणि हे परीक्षण कशाच्या आधारावर होतं तर हे बघा, सगळ्यात जास्त वेटेज 30% आहे सायंटिफिक अप्रोचला, म्हणजे त्यामागचा वैज्ञानिक विचार किती पक्का आहे. मग ओरिजिनॅलिटी आणि अंमलबजावणीला 20%, टेक्निकल स्किल आणि कारागिरीला सुद्धा 20%, सादरीकरणातल्या अचूकतेला 10%, नाट्यमय मूल्याला 10% आणि वैयक्तिक मुलाखतीला सुद्धा 10%. म्हणजे बघा, फक्त प्रोजेक्ट कसा दिसतोय यावर नाही तर प्रत्येक पैलूवर लक्ष दिलं जातं. यामुळे सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक होते. आणि शेवटी प्रोत्साहन. इथे फक्त जिंकणाऱ्यांनाच नाही तर सहभागी होणाऱ्या सगळ्यांनाच प्रोत्साहन दिलं जातं. जे टॉप परफॉर्मर्स आहेत त्यांना बक्षिसं मिळतातच, पण जे पात्र सहभागी आहेत त्यांना मेरिट सर्टिफिकेट्स देऊन त्यांच्या मेहनतीचं आणि सहभागाचं कौतुक केलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग आज आपण काय पाहिलं की विज्ञान मेळाव्याला किती मोठं सामाजिक, बौद्धिक आणि शैक्षणिक मूल्य आहे. मग आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असे मेळावे आणखी चांगले कसे बनवू शकतो. असा कोणता कार्यक्रम आपण तयार करू शकतो जो त्यांच्यातली जिज्ञासा जागवेल आणि त्यांना एक नवी दिशा देईल. यावर विचार करायला हरकत नाही.